आठवणींच्या पेटीमध्ये आपण एक पदार्थ पाहिला जो होता साहेबांनी केलेला हो. काचऱ्या छान. आता पुढच्या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. जनरली आपण स्वयंपाक करतो, ज्याला आपण आजकाल स्वयंपाक बनवला असं म्हणतो. पण काही वेळेला जेव्हा स्वयंपाक आपल्याला येत नसतो तेव्हा आपण माणसांना बनवतो. मी तर उत्तम केलाय, तुला खायची हो, अक्कल हो. नाही. तर तेच आता इथे होणार आहे. हो. हा पदार्थ कोणी करायचा, कोणता करायचा हे सांगायला एक विशेष पाहुणे येणार आहेत. अरे वा. सरप्राईज कोण आहे. येणार आहे? त्यांना मी इथे बोलवतो आणि मग बघूया कुणाच्या संजू आहे खांद्यावरती कुणाचे ओझे. ओके, मृणाललाच बोलवलंय. येस. पाहुणे आलेले आहेत, तुमच्या दोघांचे ओळखीचे पाहुणे आहेत. हा, संघर्ष. ओ, वाव. अरे. अरे कमाल. प्लेझंट सरप्राईज. तू तर किती शहरात छान. नव्हता ना? हो, मी आत्ता आलो तुमच्यासाठी खास. वा, वा, वा. बडव्याला होता ना. हा, कसा आला प्रयोग? एकदम छान झाला. एवढं मला सरप्राईज. खास भेटायला आलोय किती छान. आणि मला असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला एक पदार्थ सांगायचा आहे. तू सांगणार आम्हाला का तू बनवणार? नाही, तुम्हाला करायचं आहे हर्षदाताई. आणि पदार्थाचं नाव आहे पनीर टिक्का. पनीर टिक्का कधी पदार्थ केलाय नाही, पनीर मी खातच नाही त्यामुळे का? नाही आवडत मला. पण ठीक आहे, पनीर टिक्का हर्षदाताई तुम्ही कमाल करा. बस मला असं वाटतं की माझ्या बरोबर हे दोन सुगरण पुरुष उभे आहेत. आमची तुम्हाला आणि- काही मदत होणार नाही. तुमचं तुम्हालाच करायचंय सगळं. शपथ, तीच तर खरी मजा आहे. हो ना. चालेल ना? हो. सुयश, आपल्याला Yes. गप्प बसायचंय, फक्त मजा घ्यायची आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. पनीर टिक्कासाठी लागणारं साहित्य काय ते पटकन घेऊन या. हर्षदाताई, ऑल द व्हेरी बेस्ट. पनीर टिक्का तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही तो कधीही न केल्यामुळे आम्ही खूप उत्साहात आहोत. आणि येस. तुम्हा लोकांना माफी नाहीये. आम्ही आम्हाला खाणार. करायला आम्हाला तुम्ही लावताय. खाऊ घालताय, जसा होईल याचा आम्हाला माफी नाही. तसा खावा लागणार आहे आता. हो, आता भोगा आपल्या कर्मांची फळं. येस ताई. यासाठी लागणारे हे जे पदार्थ आहेत, सगळ्यात महत्वाचं पनीर टिक्कामध्ये असतं ते म्हणजे मॅरिनेशन. ओके, तर त्या मॅरिनेशन आधी आम्हाला साहित्य सांगाल का प्लीज? हो, तेच मॅरिनेशनसाठीच साहित्य लागतं. हा? तर हा, तुला पनीर कळत नसेल याच्यातलं, तर हा पनीर आहे जो पांढऱ्या रंगाचा आहे. हा स्वच्छ असा पनीर आहे. स्वच्छ धुवून मी ठेवलेला आहे तो. हे टोमॅटो आहे, शिमला मिरची आहे आणि कांदा, म्हणजे कांदा. भोपळी मिरची ज्याला आपण म्हणतो ते, आणि हा कांदा आहे. आता तू म्हणशील की आता दांडिया खेळायचंय का? तर नाही. नाही. हा? हे जे आपण मॅरिनेट करू ते यात बसवले जातात आणि मग आपण ते, याला स्क्यूअर म्हणतात, तर ते आपण नंतर त्याचा वापर करू. तर आता हे मॅरिनेशनसाठी जे साहित्य लागणार आहे ते तुम्ही लिहून घ्या. हे दही आहे, हा कॉर्नफ्लॉवर आहे, कसुरी मेथी, मीठ, चाट मसाला आहे, जिंजर आणि आल्याची पेस्ट आहे, मसाला, गरम मसाला, धणे पावडर आणि चवीनी मीठ आणि तेल आहे जे आपल्याला लागणार. सगळ्यात पहिलं आपल्याला हे जे दही आहे हे घ्यायचं आहे. थोडंसं, सगळं नको घेऊया आपण, आता थोडंसं घेऊया. मला फक्त नाश एक नको विचारायचंय व्हायला. मध्येच की हे सगळं सांगताना जो वेग लागलाय हा. हा आत्मविश्वासाचा भाग आहे का घाबरलेल्याचा? ज्याला जसं वाटेल तसं, पण मला असं वाटतं की मी आता खूप वर्ष काम करत असल्यामुळे मला या पदार्थाचं खूप नॉलेज आहे आणि रोज मी एकदा बनवते. त्यामुळे हे सगळं मला सांगताना असं एक माझ्यात एक असं एक उत्फुल्लता आणि एक उत्स्फूर्तता दाटून आली. दाटून आलेली आहे. थोडंसं माफक असं तेल याच्यात घालायचं आपल्याला. तर आपण आधी आलं लसूण पेस्ट टाकूया, त्याच्यानंतर थोडंसं तिखट लाल तिखट. टाकूया. तुमची आई हा कार्यक्रम पाहते का? हो, माझी आई पाहते, तिला तुझं काम खूप आवडतं, पण ते ठीक आहे. तू नाही बोललास तर कार्यक्रम कसा होणार? पण आज काकूंना माझा पण खरंच नाही, नमस्कार. हा विनोदच आणि करण्याचा त्यांना- प्रयत्न केला मी. त्यांना आनंद होईल की आज हर्षदाताई स्वयंपाक करतायत. हो. गरम मसाला, ही काय धणे पावडर. हे धणे पावडर आहे आणि हा थोडा चाट मसाला आहे. वा, हा. आणि मीठ आपण नंतर टाकणार आहोत. थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालूया. बर. कॉर्नफ्लॉवर घालायचा काय उद्देश असतो? तो जर मला माहिती असता तर मग मी घातलं नसतं. मला हेच उत्तर आणि ही थोडीशी कसुरी मेथी आहे, ती मी कुठेतरी बघितली आहे की ती अशी अशी करून अशी 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 घालायची असते. वा, हं? त्याचा आणि, स्वाद आणि सुगंध येतो हा. है ना? वा, आता कसं आहे की तुमच्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे तुम्हाला ते खारट तिखट करायचंय. अरे नाही, खूप पनीर आहे, त्याला एवढं मीठ लागणार. तुला असं वाटेल मसाल्याच्या हिशोबाने हे जरा जास्त होते मीठ, तर ते तसं नाही सुयश होणार आज आहे. खूप दिवसांनी या कार्यक्रमात आलेला असल्यामुळे हा. माझी अशी इच्छा आहे की त्यांनीच हा पदार्थ पूर्ण संपवावा. कारण मला त्याची काळजी वाटते. ज्यांनी ज्यांनी ह्याच्यात भाग घेतलाय, मला हे स्वयंपाक करायला भाग पाडण्यात, सगळ्यांना तुम्ही त्या सगळ्यांना हे खावं लागणार आहे. तुला काय वाटतं, पहिलं काय टाकूया? तुझी इच्छा सांग, काय करूया पहिलं? मला वाटतं मी पनीरचा तुकडा खातो, कारण आधी- नंतरच्या बरं. त्याच्या फॉर्म मध्ये ते मला खाता येईल की नाही मला कल्पना नाही. हा, बरोबर, तेही बरोबर आहे. मला वाटतं आधी आपण हे टाकू. येस. ओके, पण मला वाटतं आपण एकत्रच हे सगळं टाकत जाऊया. करेक्ट. एक एक जसं मॅरिनेट होईल ना तसं आपण त्या एकमेकांना स्क्यूअरमध्ये सांगतील टाका 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 टाका. ऑल द बेस्ट, फरक पडणार नाही. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट असं ते एकमेकांना करतील. हम्म. आणि हा, काय वाटतं तुला? मस्त चांगलं होतंय. दिसतंय छानच ना?
आणि हे एकदा असं मॅरिनेट झालं की एक 5 मिनिटं हे असंच ठेवायचं. म्हणजे ते जे पनीर आहे ते आपली ही जी पापं आहेत ते सगळं शोषून घेतो. वा, मॅरिनेशन झालेलं आहे. आम्ही त्याला 10 मिनिटं ठेवलं होतं. आता पनीर आणि त्या भाज्या हे सगळं त्या एकजीव झालेलं आहे. एकजीव झालेला आहे. मी बराच वेळ तो शब्द शोधत होते. एकजीव की झालं. एकजीव झालेला आहे. पण तुझा कार्यक्रम संकर्षण पनीरची चूक आहे, माझी नाही. हा एकही पनीर राहत नाहीये. गाडीला धरून राहत नाहीये. अरे देवा, भगवंत. माणसं मला धरून राहत आहेत, पनीर काही नाही ना. हो. पनीर इज ऑल्सो ट्राईंग टू टेल यू, जे ताईचं काम नाहीये ते ताईला देऊ नका. नाही, एक मिनिट थांबा, मी प्रयत्न करू का? हो. प्लीज. मी या कार्यक्रमात आधीपासून आहे. हो, कदाचित ही चूक माझ्याकडून जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकते. बरोबर, अगदी बरोबर. माझं पनीर राहिलंय बाबा. मला वाटतं आपण एकाच पनीरवर टीका करूया. ते खाली नका टाकू आता. आता माझा पनीर पडावा म्हणून तुम्ही त्याला झटके देऊ नका. नाही, मी सगळं सांभाळून घेते. थँक्यू ताई. तर अशा पद्धतीने आपल्याला स्क्यूअर रेडी करायचे. हो. नुकतंच युद्धावरून आल्यासारखं सगळ्या पनीरचे तुकडे झालेले आहेत. आता तो गॅस ऑन कर, तुला त्याची प्रॅक्टिस झालेली आहे. ताई, आपण एक काम करूया. हा. जे पनीरचे काप तुटलेत ना, हा. ते आपण पॅन वरती नुसते सोडूया. हो, चालेल ना, हो ना. असंही करू शकतो. पनीर टिक्क्याने रंग बदललाय. पाहणाऱ्यांना मात्र एक गोष्ट आज लक्षात आली असेल की कुणावरही टीका करणं फार सोपं आहे, पण पनीर टिक्का का बनवणं अवघड आहे. सोपं नाहीये. त्यामुळे हा. तो करताना तुम्ही काळजीपूर्वक बघा. आता हे छान पनीर खरपूस व्हायला लागलेले आहेत. हो. आम्ही ते एका प्लेट मध्ये सर्व करतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर टिक्का. साहित्य: पनीर, कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, दही, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड, मीठ, आलं लसूण पेस्ट, कसुरी मेथी, कॉर्नफ्लॉर. कृती: एका मोठ्या बोलमध्ये दही घ्या. त्यात तेल, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, धणे जिरेपूड, कॉर्नफ्लॉर, कसुरी मेथी, मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा. तयार मसाल्याच्या मिश्रणात पनीरचे तुकडे, कांदा, ढोबळी मिरची आणि टोमॅटो घालून हलक्या हाताने मिक्स करा. लाकडी काड्या वापरण्यापूर्वी किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवा, जेणेकरून त्या भाजताना जळणार नाहीत. आता काडीमध्ये क्रमाने टोमॅटो, पनीरचे तुकडे, शिमला मिरची ओवून घ्या. पॅन मध्ये थोडे तेल गरम करून या काड्या त्यावर ठेवा आणि सर्व बाजूंनी उलटून पालटून पनीर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. पनीर टिक्का तयार आहे.